नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की या मालिकेतील जीवानंदिनी व काव्या पार्थ यांचे मनाविरुद्ध लग्न झाल्याने या दोन्ही जोडप्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण असतं आणि अशामध्येच रम्या व वसुंधरा या दोघी मायलेकीची जोडी मात्र काव्या व नंदिनीला त्रास देत असते। या दोघी मायलेकी या दोन्ही जोडप्यांचा घटस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत। या मालिकेमध्येच नंदिनी ही हे सगळं काही शांतपणे हाताळताना दिसून येत आहे, पण काव्या मात्र कोणालाही न जुमानता रोखठोक पद्धतीने मत मांडत आहे। जसं की आपल्याला माहिती आहे की काव्या आणि जीवाचं एकमेकांवरती अगोदर प्रेम होतं आणि जीवा आणि काव्या एकमेकांशी लग्न देखील करणार होते, मात्र नंदिनी व पार्थ या दोघांच्या लग्न सोहळ्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काव्याला पार्थ सोबत लग्न करावं लागलं आणि त्यानंतर जीवानी देखील नंदिनी सोबत लग्न केलं। त्यानंतर त्यांच्या नात्यात चांगलाच गुंता झाला। तो कसा सोडवायचा अजून हा प्रश्न सर्वांसमोर आहे। काव्याच्या आईला म्हणजेच शारदाला हे सत्यही समजले की काव्या आणि जीवाचं एकमेकांवरती अगोदर प्रेम होतं, त्यामुळे तिलाही धक्का बसल्याने ती आजारी पडली आहे। काव्याने तिच्या आईचा आणि घरच्यांचा सगळ्यांचा विचार करून हे सत्य कोणालाच सांगितलेलं नाही। तिचं जीवावरती अगोदर प्रेम होतं व आणखीन ही ती जीवावरच प्रेम करते आणि नंदिनीला सुद्धा जीवा व काव्याच्या पूर्वीच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाही। पण लवकरच या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे। नंदिनी समोर हे सत्य उघड होणार आहे की जीवा व काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं। हे सत्य समजल्यानंतर नंदिनीचा काय निर्णय असेल हे बघणं खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नंदिनी आपल्या बहिणीच्या सुखासाठी जीवाला घटस्फोट देणार का हे बघणं पण खूपच रंजक ठरणार आहे। अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।